आज विकास संध्याकाळी घरी आला तेव्हा तो खूप उदास होता. एका महिन्यापूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याला त्याच्या आईची चिंता वाटू लागली. त्यानंतर विकासचा 2 वर्षाचा मुलगा चिकू पळतच आला आणि त्याने विकासला आलिंगन घातले. त्याला असं आलेलं पाहून विकासला त्याचं बालपण आठवलं. तो पण त्याच्या आई वडिलांच्या गळ्यात असाच पडत होता. त्याने विचार केला की आता काही पण करून आईला शहरात आणायचं. आता ती गावाकडे एकटी आहे. पण दीपाला विकासची आई अजिबात आवडत नव्हती. थोड्या वेळाने विकास जेवण करण्यासाठी गेला. जेवण करत असताना विकास दीपाला म्हणाला की दीपा, मी विचार केला आहे की आईला इकडेच घेऊन यावं, कारण आई गावाकडे एकटीच आहे आणि तिची तब्येत पण आजकाल खराब असते. विकासचं बोलणं ऐकून दीपा टेन्शनमध्ये आली. त्याने दीपाचा हात हातात घेतला आणि म्हणाला की प्लीज दीपा, तू माझ्या आईला तुझी आई समज. तिला सासू समजू नकोस. वडील गेल्यापासून ती एकटी पडली आहे. तू मला वचन दे दीपा, आईच्या आयुष्यात आलेला एकटेपणा दूर करण्यासाठी तू माझी मदत करशील. असं पण दीपाला तिच्या सासूला तिच्यासोबत ठेवू वाटत नव्हतं. पण नवऱ्याचं आईवरील प्रेम पाहून ती काही बोलू सुद्धा शकली नाही. फक्त ती तोंडावर खोटं हसू घेत म्हणाली की ठीक आहे. दुसऱ्या दिवशी विकास त्याच्या आईला शहरात घेऊन आला. विकास त्याच्या आईला म्हणाला की हे बघ आई, दीपा आणि माझ्या आधी हे घर तुझं आहे. त्यामुळे या घरावर सगळ्यात पहिला अधिकार तुझा आहे. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून ममताताईला खूप गर्व वाटू लागला. पण दीपाला विकासचं बोलणं ऐकून खूप राग आला. ममताताईने आल्या आल्या घराची सगळी जिम्मेदारी घेतली आणि दीपा निश्चिंत झाली. दीपाचं माहेर त्या शहरात जवळच होतं. तरी पण माहेरी जाऊ शकत नव्हती, कारण विकासचं जेवण कोण बनवणार ही काळजी तिला लागून राहत होती. सासू आल्यामुळे दीपा काही दिवस चिकूला घेऊन माहेरी राहायला गेली. दीपाची आई म्हणाली की बरं झालं तुझी सासू शहरात आली, त्यामुळे तू आता कधी पण माहेरी येऊ शकतेस. हा आई, ते तर ठीक आहे ग, पण तुझा जावई तर पूर्णपणे श्रावण बाळच आहे बघ. तुझा जावई त्याच्या आईची प्रमाणापेक्षा जास्तच काळजी करत असतो. रात्रंदिवस फक्त आई आईच करत असतो. हे बघ दीपा, तुझी सासू खूप साधी आणि भोळी बनण्याची नाटक करत आहे, पण ती खूप चलाक आहे. त्यामुळे तर तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासूने तिच्या ताब्यात ठेवलं आहे. सासूने तुझ्या नवऱ्याला तर बोटावर नाचवलं आहे, पण तू तुझ्या सासूपासून सांभाळून राहा, नाहीतर तुला पण ती बोटावर नाचवेल. पहिल्याच दिवशी माहेरी आल्यावर दीपाच्या आईने तिला ज्ञान शिकवलं. पण या ज्ञानामुळे दीपा तिच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार होती. बघता बघता खूप दिवस झाले आणि विकासचा वाढदिवस पण आला. त्यावेळेस ममताताईची तब्येत ठीक नव्हती. त्या बेडवरून लोळत जुन्या आठवणी त्यांच्या समोर येऊ लागल्या. एक वेळेस विकासचा वाढदिवस होता. तेव्हा ममताताईने विकासला सरप्राईज दिलं होतं. त्याला न सांगता त्यांनी त्याला गिफ्ट आणि केक पण बनवला होता आणि आज पण त्यांना त्यांच्या मुलासाठी सरप्राईज द्यायचं त्यांनी ठरवलं. ममताताई आज पण त्याच्या आवडीचे पदार्थ आणि केक त्या बनवू लागल्या. दीपा माहेरी काही कामानिमित्त गेली होती. तिला आणण्यासाठी विकास आणायला गेला होता. ते येण्याआधी ममताताईला सगळं बनवायचं होतं. त्यांनी सगळं बनवून ठेवलं होतं आणि खुर्चीवर बसून त्या सगळ्यांची येण्याची वाट पाहू लागल्या. त्या मनातल्या मनात खूप खुश होत्या. खूप वर्षानंतर मी आता विकासला सरप्राईज देत आहे. हे सरप्राईज पाहून नक्कीच विकास जुन्या आठवणी आठवतील म्हणून त्या आनंदित होत्या. एका तासाने विकास आणि दीपा आले. दीपा आणि चिकू पुढे आले आणि पाठीमागून विकास सामान घेऊन येत होता. खूप दिवसानंतर चिकूला पाहिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येत होता. पूर्ण घरात जेवणाचा सुगंध येत होता. थोड्या वेळाने विकास हातपाय तोंड धुवून आला आणि ममताताईने त्याला जेवाय वाढलं आणि त्याच्यासमोर केक ठेवून म्हणाल्या की बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढ्या वर्षानंतर आईच्या हातचा केक पाहून विकास आनंदित झाला. विकासने केक कट केला आणि जेव्हा आई त्याला केक भरवायला लागली तेव्हा तिथे दीपा रागाने आली आणि म्हणाली की तुम्ही हे काय बनवून ठेवलं आहे? स्वयंपाक बनवायची काय गरज होती? तुम्ही एकदा फोन करून विचारायचं तरी असतं. आम्ही बाहेर जेवण करून आलो आहे. दीपाचं बोलणं ऐकून ममताताई हैराण झाल्या. पण विकास म्हणाला की आई, खरंच तुझ्या हातचं जेवण खूप चांगलं आहे, त्यामुळे मला अजून भूक लागली आहे. असं म्हणून विकास केक खाऊ लागला. ममताताई खुश झाल्या. त्यांनी एका प्लेटमध्ये चिकूसाठी सुद्धा केक घेतला आणि त्याला त्या केक देऊ लागल्या.
तर दीपा लगेच पुढे आली आणि चिकूला जवळ घेत म्हणाली की नाही आई, आम्ही बाहेर पोट भरून जेवण करून आलो आहे, त्यामुळे याला केक देऊ नका. जबरदस्तीने याला खायला दिल्यावर तो आजारी पडेल आणि मला पण भूक नाही असं म्हणून चिकूला घेऊन ती खोलीत गेली. इकडे विकासला भूक नव्हती तरी त्याने एक चपाती खाल्ली. ते पाहून ममताताईचा आत्मा तृप्त झाला. इकडे खोलीत आल्यावर विकासने तिला विचारले की दीपा, तुझं रागाने तोंड का फुगवलं आहे? दीपा रागाने विकासला म्हणाली की जर भूक नव्हती तर जबरदस्तीने खाण्याची काय गरज होती? तर विकास म्हणाला की अगं, माझ्या आईने एवढ्या आवडीने स्वयंपाक बनवला होता, तर मग मी कसा नकार देऊ शकलो असतो? त्या जेवणामध्ये मला आईचं प्रेम मिळालं आहे. अहो, गेल्या वेळेस तुम्ही माझ्या माहेरी सोडायला आला होता तेव्हा माझी आई तुम्हाला किती जबरदस्ती करत होती जेवणासाठी, पण तुम्ही म्हणाला की माझ्या पोटात जागा नाही आणि तरी पण तुम्ही जेवला नाही. याचा अर्थ तुम्हाला माझ्या आईची काहीच किंमत नाही. विकास रागवला आणि म्हणाला की अगं, आज माझ्या बर्थडेच्या पार्टीमुळे तर मी तुझ्या मायाच्यांसोबत बाहेर जेवण करून आलो आहे. अगं, आईची तब्येत खराब असून सुद्धा तिने माझ्या वाढदिवसासाठी एवढं छान मला सरप्राईज दिलं, तर मग आईचं मन राखण्यासाठी थोडं जेवण केलं म्हणजे याचा अर्थ तुझ्या आईची किंमत मी करत नाही असा होत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या आईचीच काळजी आहे, माझ्या आईची तुम्हाला काहीच किंमत नाही. तुमच्या आईला पण समजत नाही का की एक दिवस मुलाला जेवण नाही भरवलं तर मग काही आभाळ कोसळणार आहे का? विकास आणि दीपा एकमेकांना मोठमोठ्याने बोलत होते. त्यांचं बोलणं बाहेर ममताताईला ऐकायला येत होतं. त्या दोघांचे भांडणे थांबतच नव्हते. पण ममताताईला कळालं की सुनेच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती विष भरलं आहे. लग्न झाल्यापासून ममताताईने दीपा आणि विकासच्या संसारामध्ये हस्तक्षेप केला नव्हता. दीपाचं लग्न झाल्यावर ममताताईला असं वाटलं की त्यांना मुलगी नाही, दीपाच्या रूपाने त्यांना मुलगी मिळाली आहे. तरी पण दीपा खुश नव्हती. त्या विचार करू लागल्या की विनाकारण इथे मुलापाशी राहायला आली. गावाकडे होते तेव्हा यांच्या आयुष्यात येऊन मी नवरा बायकोमध्ये भांडणे होत आहेत. असेच काही दिवस गेले. एके दिवशी दीपा ममताताईपाशी आली आणि म्हणाली की परदेशातून माझा भाऊ आणि वहिनी आले आहेत, त्यामुळे आज रात्री मी त्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलावले आहे आणि त्यांच्यासोबत माझ्या माहेरची पण सगळे येणार आहेत. सगळे मिळून 10 जण होणार आहेत आणि आपण पण त्यामध्ये मिक्स आहोत. त्यामुळे तुम्ही 15 माणसाचं मिळून स्वयंपाक बनवा, कारण मला थोडं काम आहे, त्यामुळे मी मार्केटला जाणार आहे. माझ्या भावाला आणि बहिणीला मला गिफ्ट आणायला जायचं आहे. ममताताई म्हणाल्या की अगं सुनबाई, आजकाल जेवण ऑर्डर केल्यावर घरी येत आहे, त्यामुळे तू जेवण ऑर्डरच कर. दीपा म्हणाली की आई, तुम्हाला माहीत आहे ना, माझ्या वडिलांची तब्येत खराब असते, त्यामुळे ते बाहेरचं जेवण खात नाहीत आणि माझे भाऊ आणि बहीण काय म्हणतील? आम्हाला घरी जेवायला बोलवलं आणि जेवण बाहेरून ऑर्डर केलं आहे. ममताताई म्हणाल्या की दीपा, तू बरोबर बोलत आहे. मी सगळ्यांसाठी जेवण बनवते. डिनरची तयारी करण्यासाठी ममताताई दुपारपासूनच तयारीला लागल्या. त्यांना कंटाळा आला होता, परंतु त्या यासाठी थांबल्या नाहीत की जर थांबली तर डिनरला लेट होईल. पण थोड्या वेळाने ममताताईला चक्कर आल्यासारखं होऊ लागलं. तोपर्यंत बाहेरून विकास घरी आला होता. आईची तब्येत खराब आहे हे पाहून विकास आईला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर समजलं की ममताताईचा BP लो झाला होता. आईची तब्येत पाहून विकासने संध्याकाळचा प्लॅन कॅन्सल करायला दीपाला सांगितला. 2 तासानंतर जेव्हा ममताताईची तब्येत ठीक झाल्यावर विकास ममताताईला घरी घेऊन आला. दीपाने तिचा प्लॅन कॅन्सल केला होता, पण दुसऱ्या दिवशी ती दीपा तिच्या सासूला खूप काही बोलली. दीपा म्हणाली की तुम्हाला असा कोणता रोग झाला होता जो 2 तासातच लगेच ठीक झाला? तुम्हाला जेवण बनवायचं नव्हतं तर सरळ मला सांगायचं, हे नाटक करायची काय गरज होती? सासू म्हणाली की खरंच माझी तब्येत खराब झाली होती, मी मुद्दाम करत नव्हती. पण दीपा तिच्या सासूवर विश्वास ठेवत नाही आणि ती
सासूबरोबर बोलणं सोडून देते. खूप वेळा ममताताईने त्यांना गावाकडे सोडवण्यासाठी सांगितलं होतं, पण विकास या गोष्टीसाठी तयार होत नव्हता. पण चिकू आपल्या आजीबरोबर खूपच रमला होता. ममताताई गोष्टी सांगत सांगत चिकू त्यांच्यापाशीच झोपत होता आणि त्याच्याकडे बघूनच त्यांचा वेळ जात होता. एके दिवशी चिकूला ममताताईपाशी ठेवून दीपा मार्केटला गेली होती. थोड्या वेळाने चिकूला भूक लागली आणि तो आजीला म्हणाला की मला भूक लागली आहे. त्यामुळे ममताताई किचनमध्ये जाऊन चिकूसाठी काहीतरी खायला आणायला चालल्या होत्या. पण किचनमध्ये थोडं पाणी सांडलं होतं आणि त्यांना ते दिसलं नाही आणि त्या पाय घसरून खूप जोरात पडल्या. त्यांना उठता येत नव्हतं. त्या तशाच घसरत घसरत बेडरूमपर्यंत गेल्या आणि त्यांनी विकासला फोन लावला. विकास लगेचच घरी आला. त्याने आईला व्यवस्थित बेडवर झोपवलं आणि लगेचच त्याने दीपाला फोन करून घरी बोलवलं. तो म्हणाला की आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आणि चिकूपाची घरी कोण नाही. दीपा देवाला म्हणाली की देवा, ही बाई जेव्हापासून आली आहे तेव्हापासून फक्त आजारीच पडत आहे. रागातच दीपा घरी आली. विकासने आईला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी सांगितलं की ममताताईला पूर्णपणे बेडरेस्ट घ्यावी लागेल. विकासने दीपाला आईची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी सांगितलं. विकासने घरात काम करण्यासाठी एक बाई पण लावली. त्याला वाटत होतं की जास्त दीपाला लोड पडू नये. दीपाच्या आईला जेव्हा कळाले तेव्हा त्यांनी विकासच्या आईला फोन केला आणि म्हणाल्या की ताई, अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मुले, विकास आणि दीपा दोघे तुमची काळजी घेत आहेत ना? दीपाची आई मुद्दाम ममताताईंना विचारत होत्या. ममताताई हसत म्हणाल्या की हो, दोन्ही पण माझी खूप काळजी घेतात आणि दीपा तर मला बेडवरून उठूनच देत नाही. काही दिवसांनी ममताताईंना व्यवस्थित वाटू लागलं. त्यामुळे त्या विकासला म्हणाल्या की बाळा, आता तुम्ही माझी खूपच काळजी घेतली आहे, पण मला आता गावाकडे राहायला जायचं आहे. विकास म्हणाला की आई, तिकडं तुझी काळजी घेण्यासाठी कोण नाही, तू एकटी पडली होती, त्यामुळे मी तुला इकडे आणलं आहे आणि तुला आता माघारी जायचं आहे का? विकासच्या बोलण्यावर ममताताई काहीच बोलल्या नाही. त्या फक्त शांत होऊन ऐकत होत्या. त्यांना माहित होतं की दीपा तोंडावर काही म्हणणार नाही, पण तिच्या मनात मी इथे राहू नये असंच आहे. रविवारच्या दिवशी दीपाला शॉपिंग करण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे तिने चिकूला विकासपाशीच ठेवला, कारण त्या दिवशी विकासला पण सुट्टी होती आणि जाताना दीपाने तिचा मोबाईल चिकूपाशी ठेवला होता. ती गेल्यावर लागोपाठ चिकू मोबाईलवर कार्टून बघत होता. थोड्या वेळाने चिकू झोपी गेला. त्यामुळे दीपाचा मोबाईल विकासच्या आसपासच होता आणि असा पण दीपाचा मोबाईल अनलॉक होता. दीपा कधीच विकासच्या मोबाईलमध्ये इंटरेस्ट दाखवत नव्हता आणि विकास पण कधीच दीपाचा मोबाईल चेक करत नव्हता. त्यामुळे ती तिच्या मोबाईलला लॉक करत नव्हती. पण दीपाच्या मोबाईलवर वारंवार मेसेज येत होते. त्यामुळे कोणाचे मेसेज येत आहेत म्हणून विकास पाहू लागला. विकासला माहीतच नव्हतं की दीपा तिच्या माहेरच्यांना काय बोलत असते. जेव्हा त्याने तिच्या मोबाईलमध्ये मेसेज वाचले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याला चक्कर आल्यासारखं झाले. विकासने एक मेसेज वाचला. त्यात लिहिलं होतं की दीपा, तुझ्या सासूने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे का नाही? माझ्या मुलीचं आयुष्य तर सासूची सेवा करण्यातच जाणार आहे. यामुळे तू आजारी पडशील. जेव्हा तुझी सासू नव्हती तेव्हा आम्ही केव्हा पण तुझ्यापाशी येऊ शकत होतो, पण सासू आल्यापासून आम्ही तुझ्यासोबत फोनवर सुद्धा बोलू शकत नाही. हे बघ, आता काही पण करून सासूबाईला गावाकडे लावण्याचा विचार कर. लय दिवस हे ओझं तुझ्या गळ्यात अडकून घेऊ नकोस. जर विकास आईला गावाकडे जाण्यासाठी नकार देत असेल तर तू विकासला ही धमकी, एकतर या घरात मी राहील किंवा तुझी आई राहील. जर तो काय म्हणाला तर तू सरळ माहेरी निघून येण्याची धमकी दे. हे बघ, तुझ्या सासूला तू कसलीच किंमत देऊ नकोस. सासू ती सासू असते, तुझी आई ती कधीच बनवू शकणार नाही. तू कधीच त्यांना प्रेमाने बोलू नकोस. हे सगळे मेसेज दीपाच्या आईचे होते. विकासला विश्वासच बसत नव्हता की दीपाची आई असं ज्ञान दीपाला सांगू शकते.
दीपाच्या आईच्या मनात आपल्या आईबद्दल एवढा राग आहे हे त्याला कळाले, पण त्याने जेव्हा दीपाचे मेसेज वाचले तेव्हा तो जरासा अस्वस्थ झाला. त्याला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तिने लिहिले होते की आई, तू जे पण मला सांगत आहे त्याप्रमाणे मी वागत आहे. आई, जेव्हापासून सासू आजारी पडली आहे तेव्हापासून मला खूप त्रास होत आहे. तुझ्या सांगण्यावरूनच मी आता सासूला सरळ बोलतच नाही. प्रत्येक गोष्ट मी वाकडीच बोलत आहे. मी आता व्यवस्थित सासूची काळजी पण घेत नाही. सासू कधी जाणार आहे देव जाणे. माझं स्वातंत्र्य कधी येईल हे माहीत नाही, पण मी लवकरात लवकर सासूला इथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळे मेसेज पाहून विकास आईपाशी गेला आणि म्हणाला की आई, हे काय आहे? दीपा तुला त्रास देत होती आणि तू मला काही सांगितलं नाही. ममताताई हात जोडून त्याला म्हणाल्या की हे बघ विकास, सुनबाईला काही म्हणू नकोस. यात तिची काही चूक नाही. चूक तर माझी आहे. मी इथे तुमच्या आयुष्यात यायलाच नव्हतं पाहिजे. विकास थोड्या वेळ शांत बसला, परंतु त्याला खूप राग आला होता. थोड्या वेळाने दीपा घरी आली, कारण तिला अचानक आठवलं की फोन लॉक नाही आणि जर विकासने मेसेज पाहिले तर, त्यामुळे ती पटकन घरी आली. तिने विकासच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिला कळाले की याने मेसेज वाचले नसतील. थोड्या वेळाने विकास हसत म्हणाला की अगं दीपा, चल आज तुझ्या माहेरी जाऊ. माहेरी जाऊ या शब्दाने दीपा खूप खुश झाली. तिने चिकूला उठवला आणि ते निघाले. रविवार असल्यामुळे सगळेच घरी होते. दीपाची आई विकासचं स्वागत करत होती. विकास हसत त्याच्या सासऱ्याला म्हणाला की बाबा, मी तर तुमची सर्वात जवळची वस्तू तुम्हाला माघारी देण्यासाठी आलो आहे. हे ऐकून त्याच्याकडे सगळेच आश्चर्याने पाहू लागले. त्याचे सासरे म्हणाले की जावई बापू, तुम्ही कोणत्या वस्तूबद्दल बोलत आहात? विकास म्हणाला की मी तुमच्या मुलीबद्दल बोलत आहे, कारण तिची आता माझ्या घरात काहीच गरज नाही. दीपाला खूप राग आला. ती म्हणाली की तुमची हिंमत कशी झाली माझ्याबद्दल असं बोलण्याची? सासरे म्हणाले की विकासराव, नेमकं झालं काय आहे ते मला सविस्तर सांगचाल का? विकास म्हणाला की बाबा, हे सगळं मला न विचारता तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलीला विचारलं तर खूप चांगलं होईल. दीपाची आई म्हणाली की जावई बापू, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. त्यांना खूप राग आला होता. तुम्ही एवढा सोन्यासारखा संसार का तोडत आहात? विकास म्हणाला की तो संसार तोडण्याच्या मागे फक्त तुमचा आणि तुमचाच हात आहे. सासूला शंका येऊ लागली, त्यामुळे त्यांचा चेहरा पांढरा पडला. दीपा म्हणाली की माझ्या आईला एवढं वाईट का बोलत आहात? विकास म्हणाला की जर तू माझ्या आईला वाईट बोलू शकते तर मी का नाही बोलू शकणार? दीपाच्या वडिलांना हे काय कळत नव्हतं, त्यामुळे विकासने दीपाचा मोबाईल तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि त्यातील सगळे मेसेज दीपाच्या वडिलांना दाखवले. वडिलांना सुद्धा ते मेसेज पाहून धक्का बसला. विकास म्हणाला की तुमची बायको इथे बसून माझ्या घरावर कंट्रोल ठेवत आहे. दीपाच्या वडिलांनी खूप रागाने दीपा आणि दीपाच्या आईकडे पाहिलं. त्या दोघी पण भीतीने थरथर कापू लागल्या. आता दीपा पण काही बोलू शकत नव्हती. दीपाच्या वडिलांनी तिच्या आईला एक कानाखाली मारले आणि म्हणाले की तुझ्या हसल्या सवयीमुळे एक मुलगी तिचा संसार सोडून इथं माहेरी राहत आहे आणि दुसऱ्या मुलीचा पण संसार तोडण्याच्या पाठीमागे तू लागली आहेस. आणि तू दीपा, यानंतर कोणाच्या ऐकण्यावरून काही तू वाईट केलं तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोण नाही. विकासच्या सासऱ्यांनी त्याच्या पुढे हात जोडले आणि म्हणाले की माफ करा जावई बापू, मला माहीत नव्हतं की माझी मुलगी सासरी अशी गुण दाखवत असेल. मला वाटलं की सासूची सेवा आणि घर व्यवस्थित ठेवत असेल. दीपा, पण तसं काही घडलं नाही. विकासने त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाला की मला माफ करा. एका बापाची इज्जत जाईल या उद्देशाने मी तुमच्यापाशी आलो नाही, पण माझ्या आईविरुद्ध कट रचला जात होता. तो मला सहन झाला नाही, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी आलो आहे. दीपाचे वडील विकासला म्हणाले की जावई बापू, माझ्यासाठी, या घराच्या इज्जतीसाठी, मानासाठी एवढ्या वेळेस दीपाला माफ करा आणि तुमच्यासोबत घेऊन जावा. सासऱ्यांच्या बोलण्यावरून विकास दीपा आणि त्याच्या मुलाला घेऊन घरी आला. इकडे दीपाच्या वडिलांनी दीपाच्या आईचा मोबाईल घेतला आणि म्हणाले की आजपासून तो मोबाईल वापरायचा नाही. आणि तिच्या आईने पण निर्णय घेतला की
आता मुलीच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करायची नाही. दीपाला पण तिची चूक चांगलीच कळाली होती, पण विकासने योग्य वेळी योग्य पाऊल टाकल्यामुळे सगळं व्यवस्थित झालं होतं. त्याला त्याच्या आईचं दुःख भोगवलं नाही. त्याची आई त्याच्या घरात परक्यासारखी राहत होती. त्याने त्याचा परिवार तुटू दिला नाही. विकाससारखा मुलगा सगळ्यांना मिळो, त्यामुळे कोणतेच आई वडील दुःखात राहणार नाहीत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.